हॅलो एव्हरीवन. आज आपण खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांची माहिती घेऊयात. 30 एप्रिल 1908 रोजी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी मुझफ्फरपूरचा न्यायाधीश किंग्सफोर्ड याच्या हत्येचा प्रयत्न केला, पण या हल्ल्यातून किंग्सफोर्ड बचावला. मात्र श्रीमती केनेडी व कुमारी केनेडी ह्या दोन स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. परिणामतः खुदिराम बोस यांना पकडण्यात येऊन 11 ऑगस्ट 1908 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. प्रफुल्ल कुमार चाकी पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र 2 मे 1909 रोजी मोकमे स्टेशन जवळ पकडले जात असताना त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. तर अशाच प्रकारची माहिती घेऊन पुन्हाही भेटूयात. थँक्यू.